दुसरं असं की या संबंधाने संस्थात्मक हत्या म्हणून ज्या अनेक लोकांना चौकशीच्या कक्षेत आणणं गरजेचं आहे, माझा परत शब्द आहे की चौकशीच्या कक्षेत आणणं गरजेचं आहे। आणि तिसरं महत्वाचं कारण मी कालच विषद केलं होतं की कॅरेक्टर असेसिनेशन थांबवा। एखादं लेकरू इतकं त्याला छळलं जातं की ते मरण्याला अगतिक होतं आणि मेल्यानंतर सुद्धा त्या लेकराचं जर अशा पद्धतीने चारित्र्यहनन केलं जात असेल तर हे अत्यंत वाईट आहे। एका मुद्द्याकडे आलं पाहिजे। त्यानंतर 5 वाजता रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची अख्खी वकिलांची फौज आली। मोठा माणूस आहे बिचारा, मोठा माणूस आहे, चिकार पैसा आहे, कारखाने आहेत, बँका आहेत, सगळं काही आहे। त्यामुळे खूप मोठी वकिलांची फौज आली। वकिलांच्या फौजेने खूप सारे मुद्दे निर्माण केले आणि ते असं म्हणाले की मी 50 कोटी 48 तासाच्या आत जर मी माफी नाही मागितली तर ते माझ्यावरती 50 कोटीचा दावा ठोकतील। सडाफटिंग माणूस आहे, 50 कोटी कुठून आणावे? कदाचित मी रणजित सिंह नाईक निंबाळकरांकडूनच मला उसने किंवा व्याजवारी घ्यावे लागतील, जसे ते व्याजाने इतरांना देऊ शकतील, तर मीही त्यांच्याकडून व्याजाने घेईल आणि त्यांना देईल। तो काही मुद्दा नाही। मुद्दा हा आहे की ते असं म्हणाले की सुषमा अंधारे या अत्यंत बेसलेस बोलत आहेत, त्यांच्या बोलण्याला काही आधार नाही। माझं पुन्हा म्हणणं आहे की चौकशीच्या कक्षेमध्ये संपदा मुंडे यांनी जे पत्र लिहिलं होतं आपल्या हेल्थ डिपार्टमेंटच्या सिनियरला डॉक्टर अंशुमन धुमाळ, डिपार्टमेंटल होम डिपार्टमेंटच्या डीवायएसपी राहुल धस, जो महाडिक आहे, या महाडिकचे अनेक वादग्रस्त किस्से इथून पुढे निघणार आहेत। ते सिनियर पीआय महाडिक, खासदारांचे 2 पीए। आता त्याच्यात युक्तिवाद असा केला की खासदारांचे 2 पीए, खासदारांचं नाव कुठे घेतलंय? तर माझा परत प्रश्न आहे, मग नागटिळक राजेश शिंदे कुणाचे पीए आहेत सांगा बाबा। जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पीए आहेत ते तुम्ही एकदा सांगा। आणि खालचे 2 लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जात समूहावरून तिला टॉर्चर करत होते ते एपीआय जायपात्रे आणि पीएसआय पाटील। अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता, आजही आहे, मी शब्द फिरवलेला नाही। आता मी असं म्हटलं की अनेक गुन्हे हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात, त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात। आता त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात म्हटल्यावर त्यांनी लगेचच मानहानी वगैरे सुरू केलं। काल मी हा फोटो दाखवला होता आणि या मुलीला मी हजरही केलं होतं। या मुलीला मी हजर केलं। खरं तर या जुळ्या बहिणी आहेत, एक आणि दुसरी, दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता। या दोघींनी जो काही आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी एक सुसाइडल नोट लिहिली होती। ती सुसाइडल नोट जरा मी इथं वाचली पाहिजे। रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा संबंध येतो का नाही मी ही आपल्यालाही देणार आहे सॉफ्ट कॉपी। याच्यात तिने त्यावेळेला काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या, हे महिला आयोगाला दिलेलं आहे बरं का, मी येणार आहे त्याच्यावर। पप्पा तुमची खूप आठवण येते, मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटल तुमची अवस्था पाहिली, डोळ्यासमोरून जात नाही। तुमच्यासारख्या खंबीर माणसाच्या डोळ्यात घटकोघटकी पाणी बघून आम्हाला हतबल झाल्यासारखं वाटतंय। मम्मी आणि आपल्या घरातले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळतायत। या महिन्यात तुम्ही काही दिवस मम्मी सोबत राहिलो, त्यामुळे ती ज्या परिस्थितीतून जात आहे ते तुम्हाला कसं सांगू हे कळत नाही। संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली। संतोष काकांनी, नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते, संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली। तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय, असं नका करू, आम्हाला पप्पांशिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली। त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले, काय म्हणाले ते, बाळ मी काही करू शकत नाही, आमच्यावर खासदार रणजित दादांचा खूप दबाव आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।